लिखित राधा. राधा भाग 22. काय ग पोरीनो, जायचं आहे की नाही हॉलवर, की अजून तुमच्या गप्पाच संपल्या नाहीत? तो शुभंकर जीजू तिथे कार अनलॉक करत हसत म्हणतात. हो जायचं आहे ना, राधा हसून बोलते. स्नेहा चल लवकर म्हणत तिचा हात धरून गाडीत बसवते. पण स्नेहा अजूनही आपल्याच प्रश्नात अडकली होती. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे स्नेहा आणि राधा हॉस्पिटलला आल्या. आजही शुभंकर सरांची सुट्टी होती, त्यामुळे जबाबदारी परत या इंटर्नवरतीच होती. स्नेहा आणि राधाने हाफ डे टाकला होता. सकाळपासूनच सगळे बिझी होते. कुणी आहे का, माझ्या पोराला वाचवा म्हणत एक 30-35 वर्षाचं कपल रडतच हॉस्पिटलमध्ये आले. सोबत 2 वर्षाचा मुलगा होता. त्याचा डोळा त्याच्या आईने पकडला होता आणि तो तिच्याच कडेवर होता. आई वडील घाबरले होते. तो लहान मुलगा तर नुसता रडतच होता. काय झालं मावशी? तोच राधा तिथे आली. तिने वॉर्डबॉयकडून पटकन एक स्ट्रेचर मागवले आणि त्या बाईला त्यावर बाळ झोपवायला सांगितले. तिने जसं सांगितलं तसं बाईने केलं. त्या बाळाच्या डोळ्यावरचा हात काढताच राधा खूप घाबरली. 4 पावले मागे झाली. डॉक्टर प्लीज बघा ना. अहो संध्याकाळपर्यंत हा चांगला खेळत होता, पण अचानक बघा ना, काय झालं? त्या मुलाचे वडील बोलले. तोपर्यंत काही नर्स आणि वॉर्डबॉय जमा झाले होते. समोरच्या त्या बाळाला बघून हळहळ व्यक्त करत होते. काय झालं? कसला गोंधळ आहे? म्हणतच प्रेमने आपल्या शर्टाच्या बाह्या फोल्ड केल्या आणि तेथे आला. राधाला गराडा होता, त्यामुळे ती त्याला दिसली नव्हती. हे काय झालं? तो त्या बाळाच्या डोळ्यांना पाहत म्हणाला. डॉक्टर, अहो ते. आई बोलता बोलता शांत झाली, कारण समोर त्या बाळाचे वडील रागातच तिला बघत होते. काय झालं आहे कळेल का? डॉक्टर राधा. तो जरा त्या दोघांना बोलतच समोर स्टॅच्यू बनून उभ्या असलेल्या राधाकडे लक्ष जाताच तो बोलतो. येस डॉक्टर प्रेम. ती भानावर येते. डॉक्टर राधा, इट्स इमर्जन्सी. मी ह्याला ओटीमध्ये नेत आहे, तोपर्यंत यांचे डिटेल्स घ्या. तो तिला ऑर्डर करतो तशी ती बर म्हणून त्या मुलाच्या नातेवाईकांकडे वळते. तर प्रेम त्या बाळाला वॉर्डबॉयच्या मदतीने ओटीमध्ये नेतो. सर, मॅडम, काय झालं आहे कळेल का आम्हाला? ती त्या दोघांना साईडला घेऊन विचारते. डॉक्टर कोण आहे, तुम्ही की आम्ही? तुम्ही सांगणार ना आम्हाला आमच्या मुलाला काय झालं ते? तो बाळाचा वडील खूप रूडली बोलत होता. तिने त्याच्याकडे पाहिले. दोघांचे पोशाख चांगले वाटत होते, त्यामुळे नक्कीच सुशिक्षित आहेत हे तिला कळालं होतं एकंदरीत त्यांच्या वागण्यातून. तसं नाही सर, मला म्हणायचं होतं की डोळ्यांवर इजा झाली आहे, तर काय लागलं होतं का घरी? तिने आपला आवाज खूप शांत व संयमी ठेवला होता. ते मॅडम, आता त्या बाळाची आई बोलायला लागली. तुला दिसतंय ना मी बोलतोय म्हणून? ते बाळाचे वडील आपल्या बायकोला रागे भरत बोलतात. हे बघा डॉक्टर, खेळताना तो पडला आहे. त्याने आवाज तसाच वाढीव ठेवून तिला सांगितले. हा असा डोळ्यांवर कसा पडला? आणि एकच डोळा कसा काय? नीट सांगा, झाले काय? त्याच्याशिवाय उपचार कसे करणार तुमच्या मुलावर? तिनेही आता आवाजाची पट्टी वाढवली. ओ मॅडम, नवीन दिसता वाटतं या हॉस्पिटलमध्ये. त्याने तिचं आय कार्ड जे गळ्यात अडकवलं होतं तिने ते हातात घेऊन पाहिलं. इंटर्न म्हणजे प्रॅक्टिस करताना इथे? हे बघा डॉक्टर, तुम्ही तुमचं काम करा. काय लागलं असेल लागलं. पोलिसांसारख्या चौकशा करू नका. तो मात्र आता जाम भडकत तिला म्हणाला. मिस्टर वराडे. व्हॉट अ सरप्राईज. तोच तिथे मिसेस कोमल तिथे येऊन हसून त्या माणसाशी बोलते. ओ मिसेस कोमल, नाईस टू मीट यू अगेन. तो मिसेस कोमलला शेक हँड करत बोलतो. आवाजात तर इतका मृदूपणा होता की मगाशी हाच आवाज करत हॉस्पिटलमध्ये आला असेल असं कुणाला वाटलंही नसतं. ते शेक हँड करताना कोमलचाही चेहरा त्रासला होता. काय झालं? काही प्रॉब्लेम? कोमलने त्या माणसाच्या हातून आपला हात काढून तो त्याच्या समोरच रुमालाने पुसत विचारले. सॉरी हं, ते मुलाला इथं घेऊन आलोय. तसं परत सॉफ्ट आवाजात त्याने दिलगिरी व्यक्त केली. तसं त्याची बायको त्याच्याकडे पाहत राहिली. स्वतःचीच चूक असूनही कधीच कबूल न करणारा माणूस आज एका परक्या बाईसमोर चूक नसतानाही माफी मागतोय. अजबच रसायन आहे, असं त्या बाईच्या मनात आलं. गावठी कुठला, ती बाई मनात बोलते. बाई दिसली की लाट टपकतो. खरं तर याच्याचमुळे माझ्या मुलाला हा त्रास सहन करावा लागत आहे. पिऊन तल्ली झालेला हा माणूस. ह्याला इतकी शुद्ध नव्हती की खाली आपलं मूल खेळत आहे. त्याच्या हातून तो मोबाईल सुटून डायरेक्ट माझ्या मुलाच्या डोळ्यावर बसला. ती बाई मनातच राग व्यक्त करत होती इतक्या वेळ. राधा तिलाच न्याहाळत होती. राधाने तिला हळूच बाजूला घेतलं आणि खरं काय ते कारण विचारलं. तो माणूस तोपर्यंत कोमल मॅडमशी गप्पा मारण्यात बिझी होता तेव्हा.
तसं त्या बाईनेही भीत भीत सगळं सांगितलं. ओके, डोंट वरी. तुमच्या मुलाला ते आज सर घेऊन गेलेत ना, ते काही होऊ देणार नाहीत. तुम्ही बेफिकीर राहा. राधा खूप प्रेमाने त्या बाईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते. यातच तुमची भलाई आहे असं समजा डॉक्टर. नाहीतर पुढे काय होईल ते मी सांगू शकत नाही. तोच माणूस त्या दोघींजवळ येत बोलतो. तशी राधा त्या बाईला रिलॅक्स व्हा असं डोळ्यांनी सुचवते आणि त्या माणसाला फक्त एक लूक देत निघूनही जाते. प्रेमकडे, प्रेमच्या मदतीसाठी. कसला माणूस आहे हा, मूर्ख कुठला. चूक याची. याच्यामुळे त्याच्या मुलाला इतकं लागलं आणि हा वर इथे येऊन आम्हालाच धमकी देत आहे. राधा चिडचिड करत ओटीमध्ये येते. प्रेमही आतमध्ये गाऊन घालून तयार होता त्या लहानग्याचं ऑपरेशन करण्यासाठी. त्या मुलाला भुलीचं इंजेक्शनही दिलं होतं. सोबत अजून 2 मोठे डॉक्टर, एक भूलतज्ञ आणि एक सिनियर डॉक्टर असे 3 जण होते. राधा, शांत राहा. आता हे असे अनुभव नेहमीच येत राहणार, पण त्यांना आपल्याला शांत राहूनच हँडल करावं लागेल. प्रेम तिला खूप शांततेने समजावत होता. पण हे सर्व सांगताना ते दोघे खूप जवळ आले होते की त्यांचे गरम श्वास त्यांच्यावर जाणवत होते एकमेकांना. त्याचं असं समजावणं तिला खूप छान वाटत होतं. तो असाच होता लहानपणापासून हे तिलाही माहीत होतं. ती आपल्या डोळ्यांची उघडझाप करत त्याला पाहत असते आणि तोही तिच्या डोळ्यात हरवला होताच की डॉक्टर, पेशंट. तोच एक नर्स आवाज येते. येस सिस्टर. प्रेम भानावर येतो. डॉक्टर राधा, कम. लेट्स डू दिस ऑपरेशन सक्सेसफुली. तो तिच्यासमोर हात करत म्हणाला. तसं तीही त्याच्या हातात आपला हात सोपवते, कारण अजूनही त्याच्यातच अडकलेली होती ती. तो गालात हसतो आणि तिच्यासमोर चुटकी वाजून तिलाही भानावर आणतो. तसं मग दोघेही त्याचं ऑपरेशन करतात. आता त्या बाळाच्या डोळ्याला काय झालं आहे हे रिझन माहीत असल्याने त्याच्यावर ते व्यवस्थित उपचार करू शकत होते. थोड्याच वेळात ऑपरेशनची लाईट ऑफ होते. तशी त्या बाळाची आई, जी बाहेर इतका वेळ इरझाऱ्या घालत देवाचा जप करत असते, ती पुढे सरकते आणि तो माणूस ही जो फक्त आपल्या बायकोला रागात पाहत होता. डोंट वरी. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुमचं बेबी सेफ हातात आहे. राधाच पुढे होऊन त्या बाळाच्या आईला असं सांगते. त्या डॉक्टर प्रेमने तुमच्या बाळाचा जीव वाचवला आहे. पण परत असं मूर्खपणा करताना जरा लक्षात ठेवत जावा. लहान बाळ आहे याचंही भान राहू द्या, म्हणजे असं परत घडणार नाही. ती शेवटचं वाक्य त्या माणसाला बघून चिडून म्हणते आणि परत एकदा त्या बाळाच्या आईच्या खांद्यावर आपल्या हाताने थोपटत निघून जाते. थँक्यू प्रेम. ती कॉमन रूममध्ये येत बोलते. जिथे ऑलरेडी प्रेम आपला तो ऑपरेशनचा गाऊन उतरवत असतो. ती त्याला हेल्प करते. कशासाठी? खरं तर डॉक्टर राधा, मी तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे ना. ती तो गाऊन काढून त्याच्या हातात देते तसा तो मिश्किल हसत म्हणतो. पण तिला ते कळत नाही. तुम्ही का डॉक्टर प्रेम मला थँक्स म्हटलं पाहिजे? ती त्याच्याकडे भुवई उंचावत विचारते. अगं तो आपल्या हातात घेतलेला तिच्याकडून गाऊनला पाहत म्हणतो. ओह सॉरी, माझं लक्ष नव्हतं. तिने आपल्या बोलण्याच्या तंद्रीतच तो गाऊन काढून दिला होता त्याला. त्यामुळे तिच्या ही गोष्ट लक्षातच आली नव्हती. आणि हे सर्व इतकं सहजतेने घडलं होतं की प्रेमलाही अनपेक्षित होतं. पण तो तिच्या अशा वागण्यावर मात्र खुश होता. इट्स ओके राधा. बरं आता सांग तू का थँक्स म्हणत होतीस ते? तो तिला रिलॅक्स करत बोलला. ते मगाशी मी त्या मूर्ख माणसाला ओरडतच आत आले होते ओटीमध्ये ऑपरेशन करायला. पण तुम्ही खूप छान समजावलं मला म्हणून. ती आता हसत त्याला बोलते. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका. थँक्यू.